राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळणारे आणि सध्या आपल्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या सारस पक्षाची पहिल्यांदाच आमगाव तालुक्यामध्ये नोंद करण्यात आली आहे। आमगाव देवरी मार्गावरील शहराला लागून असलेल्या शेत शिवारामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 4 सारस पक्षांचा मुक्त संचार नागरिकांना दिसून आला आहे। सारस पक्षामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख प्राप्त झाली। असं असलं तरी मानवी हस्तक्षेप, शिकार आदी कारणानं या पक्षांचं अधिवास क्षेत्र हे कमी होऊ लागलंय। कधी काळी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध, शिरेगाव बांध तलावावर आढळणारे हे पक्षी आता केवळ गोंदिया तालुक्यातील मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये आढळून येत आहेत। दरम्यान या पक्षांच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि सेवा संस्थांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्यानं त्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यातच आता कधी नव्हे ते आमगाव तालुक्यामध्ये पक्ष्यांचं अस्तित्व दिसून आल्यानं पक्षीप्रेमीकडनं आनंद व्यक्त होतोय। देवरी मार्गावरील आमगाव लगतच्या AS वलथरे यांच्या घरामागील शेत शिवारामध्ये सारसची 2 जोडपी मुक्त संचार करताना आढळून आली। यावेळी काहींनी या सारस जोडप्यांचे फोटो तर काही चित्रफिती काढून समाज माध्यमांवर प्रकाशित केल्या। सारस दर्शनानं आमगाव परिसरात या पक्ष्यांचा अधिवास असल्याची शक्यता असून जिल्हा प्रशासन आणि संबंधित वन विभाग, सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील पक्षीप्रेमीकडनं होतीये। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष पुरी। मी एक पक्षी निरीक्षक आहे आणि शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा, जिल्हा गोंदिया येथे प्राणीशास्त्र विभागाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। मित्रांनो, मला माझ्या एका मित्राचा श्री AS वलथरे सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर, आमगावच्या धानाच्या शेतीमध्ये 4 सारस पक्षी दिसले। मी लगेच माहिती घेतली आणि मित्रांनो, सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचं वैभव मानल्या जाते आणि प्रेमाचं प्रतीक मानल्या जाते। तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा या सारस पक्ष्यांची ओळख आहे, कारण शेतातील छोटे कीटक, छोटे मासे तसेच जलीय वनस्पती खाऊन हा प्राणी मिश्राहारी या वर्गामध्ये येतो आणि आपली उपजीविका करत असतो। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय उपयोगी असणारा हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला आहे। असं जवळपास 35 ते 40 एकूण सारस आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत। सोबतच बालाघाट जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सारसची संख्या आढळून येते आहे। या दुर्मिळ जातीच्या पक्ष्याचं संवर्धन करणं हे आपली सर्वांची जबाबदारी आहे। मित्रहो, मी एक पक्षी निरीक्षक म्हणून, कारण मी एक प्राध्यापक नात्याने माझं PhD सुद्धा पक्ष्यांची जैवविविधता या विषयावर माझा शोधप्रबंध सादर केलेला आहे। त्यामुळे मला पक्षी संवर्धनाची आवड आहे। सोबतच मी सर्व शेतकऱ्यांना, सर्व नागरिकांना विनंती करतो की कृपया यानंतर हा पक्षी दिसल्यास त्यासाठी, त्याच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि तशी माहिती प्रशासनाला द्यावी। तर माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना विनंती आहे की कृपया या पक्षाच्या संवर्धनासाठी आपण सर्वांना आदेश द्यावे आणि तसं संवर्धनासाठी मदत करावी। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, आमगाव।